नर्मदा परिक्रमा कधी करावी? नर्मदा यात्रा म्हणजे काय? नर्मदा परिक्रमा कधी, का आणि कशा प्रकारे केली जाते जाणून घ्या. महत्त्व. नर्मदा यात्रा म्हणजे काय? नर्मदा नदी ही मध्य प्रदेश आणि गुजरातची जीवनरेखा आहे. परंतु त्यातील बहुतांश नदी मध्य प्रदेशातच वाहते. हे मध्य प्रदेशातील तीर्थक्षेत्र अमरकंटक येथून उगम पावते आणि नेमावर नगरमध्ये तिचे नाभिस्थान आहे. नंतर ओंकारेश्वरातून पुढे जाऊन ही नदी गुजरातमध्ये प्रवेश करते आणि खंबातच्या आखातात विलीन होते. नर्मदा नदीच्या काठावर अनेक प्राचीन तीर्थक्षेत्रे आणि शहरे आहेत. हिंदू पुराणात तिला रेवा नदी म्हणतात. त्याची परिक्रमा अत्यंत महत्त्वाची आहे. नर्मदेचा उगम. अमरकंटकमधील कोटीतीर्थ हे नर्मदेचे उगमस्थान आहे. येथे पांढऱ्या रंगाची सुमारे 34 मंदिरे आहेत. येथे नर्मदा उद्गम कुंड आहे. जिथून नर्मदा नदी उगम पावते तेथून नर्मदा वाहते. मंदिर संकुलात सूर्य, लक्ष्मी, शिव, गणेश, विष्णू इत्यादी देवतांची मंदिरे आहेत. अमरकंटक समुद्रसपाटीपासून 3600 फूट उंचीवर असलेल्या अमरकंटकला नद्यांची जननी म्हणतात. येथून सुमारे 5 नद्यांचा उगम होतो, ज्यामध्ये नर्मदा नदी, सोन नदी आणि जोहिला नदी या प्रमुख आहेत. नर्मदेला एकूण 41 उपनद्या आहेत. उत्तर किनाऱ्यावरून 19 आणि दक्षिण किनाऱ्यावरून 22. नर्मदा खोऱ्याचे पाणलोट क्षेत्र 1,00,000 चौरस किलोमीटर आहे. हे देशाच्या भौगोलिक क्षेत्राच्या 3% आहे आणि मध्य प्रदेशच्या क्षेत्रफळाच्या 28% आहे. नर्मदेच्या 8 उपनद्या 125 किलोमीटरपेक्षा लांब आहेत. उदाहरणार्थ हिरण 188, बंजार 183 आणि बुदनेर 177 किलोमीटर. मात्र लांब नदीसह देव, गोई, करम, चोरल, बेडा अशा अनेक मध्यम नद्यांची स्थितीही गंभीर आहे. उपनद्यांच्या पाणलोट क्षेत्रात सर्रासपणे सुरू असलेल्या जंगलतोडमुळे नर्मदेत सामील होण्याआधीच ते आपला किनारा गमावत आहेत. नर्मदा यात्रा कधी? नर्मदा परिक्रमा 2 प्रकारे होते. पहिली दरमहा नर्मदा पंचक्रोशी यात्रा होते आणि दुर्गम नर्मदा परिक्रमा होते. दर महिन्यात होणाऱ्या पंचक्रोशी यात्रेची तिथी कॅलेंडरमध्ये दिलेली असते. ही यात्रा तीर्थनगरी अमरकंटक, ओंकारेश्वर आणि उज्जैनहून प्रारंभ होते. ज्या ठिकाणाहून प्रारंभ होते तेथेच संपते. तसेच दुसरीकडे परंपरेनुसार हे चक्र दरवर्षी चातुर्मासच्या समाप्तीनंतर म्हणजे प्रबोधिनी एकादशीनंतर सुरू होते. परिक्रमा मार्ग. अमरकंटक मायकीबगियाहून नर्मदा कुंड, मंडळा, जबलपूर, भेड़ाघाट, बरमान घाट, पतई घाट, मगरोल, जोशीपूर, छपानेर, नेमावर, नर्मदा सागर, पामाखेडा, धावडी कुंड, ओंकारेश्वर, बालकेश्वर, इंदूर, मंडलेश्वर, महेश्वर, खलघाट, चिखलरा, धर्मराय, कातरखेडा, शुलपाडी की झाडी, हस्तीसंगम, छापेश्वर, सरदार सरोवर, गरुडेश्वर, चंदोद, भरूच. यानंतर परतताना पोंडी होत बिमलेश्वर, कोटेश्वर, गोल्डन ब्रिज, बुलबुलकंड, रामकुंड, बडवानी, ओंकारेश्वर, खंडवा, होशंगाबाद, साडिया, बरमान, बरगी, त्रिवेणी संगम, महाराजपूर, मंडला, दिंडोरी आणि नंतर अमरकंटक. नर्मदा तट तीर्थ. तसे तर नर्मदा काठावर अनेक तीर्थ स्थित आहेत, परंतु येथे काही प्रमुख तीर्थस्थळांची यादी आहे. अमरकंटक, मंडला म्हणजेच राजा सहस्रबाहू यांनी येथेच नर्मदेला थांबवले होते. भेड़ाघाट, होशंगाबाद म्हणजेच हे प्राचीन नर्मदापूर नगर होते. नेमावर, ओंकारेश्वर, मंडलेश्वर, महेश्वर, शुक्लेश्वर, 52 गजा, शुलपाणी, गरुडेश्वर, शुक्रतीर्थ, अंकतेश्वर, कर्नाली, चांदोद, शुकेश्वर, व्यासतीर्थ, अनुसयामाई तपस्थळ, कंजेटा, शकुंतला पुत्र, भरत स्थळ, सिनोर, अंगारेश्वर, धायडीकुंड आणि शेवटी भृगुकच्छ किंवा भृगुतीर्थ म्हणजेच भडूज आणि विमलेश्वर महादेव तीर्थ. का करतात नर्मदा परिक्रमा? रहस्य आणि साहसाने भरलेला हा प्रवास खूप महत्त्वाचा आहे. पुराणात या नदीचा रेवखंड वेगळ्या नावाने तपशिलावर उल्लेख आहे. हिंदू धर्मात परिक्रमेला खूप महत्त्व आहे. परिक्रमा म्हणजे एखाद्या सामान्य ठिकाणी किंवा व्यक्तीला त्याच्या डाव्या बाजूने फिरणे, याला प्रदक्षिणा घालणे असेही म्हणतात, जो षडोपचारा पूजेचा एक भाग आहे. नर्मदा परिक्रमा किंवा यात्रा ही एक धार्मिक यात्रा आहे. ज्याने नर्मदा किंवा गंगा प्रदक्षिणा पूर्ण केली त्याने आपल्या आयुष्यातील सर्वात मोठे कार्य केले असे समजले जाते. त्या व्यक्तीने मृत्यूपूर्वी सर्व काही माहीत केले, जे त्याने प्रवास केला नसता तर त्याला आयुष्यात कधीच कळले नसते. नर्मदेच्या परिक्रमेला अधिक महत्त्व देण्यात आले आहे. नर्मदाजींच्या प्रदक्षिणा यात्रेत गूढ, रोमांच आणि धोके असले तरी अनुभवांचे भांडारही आहे. या प्रवासानंतर तुमचे आयुष्य बदलेल.
नर्मदाजींची परिक्रमा नीट केली तर नर्मदाजींची प्रदक्षिणा 3 वर्षे 3 महिने 13 दिवसात पूर्ण होते असे काही लोक म्हणतात, तर काही लोक 108 दिवसातही पूर्ण करतात. परिक्रमेतील भाविक सुमारे 1312 किलोमीटरच्या दोन्ही काठांवर सतत चालत असतात. नर्मदा प्रदक्षिणेच्या माहितीसाठी तीर्थक्षेत्रांवर अनेक पुस्तिका उपलब्ध आहेत. नर्मदाजी हे शांततेच्या प्रमुख देवतेचे रूप आहे. गंगाजी ज्ञानासाठी, यमुनाजी भक्तीसाठी, ब्रह्मपुत्रा वैभवासाठी, गोदावरी धनासाठी, कृष्णा इच्छेसाठी आणि सरस्वतीजी विवेकाच्या स्थापनेसाठी जगात आल्या आहेत. त्याची पवित्रता आणि चैतन्य आणि शुभतेमुळे संपूर्ण जग त्याचा आदर आणि भक्तिभावाने पूजा करते. मानवी जीवनात पाण्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे महत्त्व जीवनाला स्वार्थ आणि परोपकाराशी जोडते. निसर्ग आणि मानव यांच्यात खोलवर संबंध आहे. ही नदी जगातील पहिली अशी नदी आहे जी इतर नद्यांच्या तुलनेत उलट दिशेने वाहते. कशा प्रकारे करावी नर्मदा परिक्रमा? तीर्थयात्रेची शास्त्रोक्त सूचना अशी आहे की ती पदयात्रेच्या स्वरूपात करावी. ही परंपरा अनेक ठिकाणी पाळली जात आहे. पूर्वी धर्माभिमानी लोक छोटी मोठी मंडळी करून तीर्थयात्रेला जात असत. प्रवासाचे मार्ग आणि थांबे ठरलेले होते. वाटेत जी गावे, वस्त्या, झोपड्या, नागले, पूर्वे वगैरे दिसायचे ते कुठल्या तरी योग्य ठिकाणी थांबायचे, मुक्काम करायचे, विश्रांती करायचे. तो जिथे थांबला तिथे धर्माची चर्चा करत आणि लोकांना कथा सांगायचा. ही प्रक्रिया सकाळपासून संध्याकाळपर्यंत चालू असायची. रात्रीच्या मुक्कामातही कथा, कीर्तन, सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते. अनेकदा या सहली नोव्हेंबरच्या मध्यात सुरू होतात. धन्यवाद.